नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या काही दिवसांमध्ये कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीमध्ये कापसाच्या भावात मोठी नरमाई आली आहे. त्यामागे काही बातम्या सुद्धा पुढे येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कापूस बाजारात येत असल्यामुळे जागतिक कापसाचा पुरवठा वाढला. मोठ्या स्टॉकिस्ट कंपन्या कापसाची विक्री करू लागल्या आहेत आणि त्यातच दुसरीकडे खरेदीदार नसल्याने कापसाची खरेदी देखील कमी झाली, म्हणजेच मागणी कमी आहे अशा बातम्या टेन्शन वाढवत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्या शेतकऱ्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आणि महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पडल्यामुळे आपल्याही कापसाचे भाव पडतील का? पण बाजारातले चढ उतार सोडले तर आपल्या कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय. मग आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पडलेले असताना आपले भाव का टिकून राहतील? आणि महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील हे भाव आणखी पडतील का पुन्हा सुधारतील? याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आणि सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे आपल्या बाजारभावापासून. आपण जर देशातल्या बाजाराचा आढावा घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारातली जी काही पडझड चालू आहे त्याचा काही प्रमाणात परिणाम आपल्या बाजारावर देखील दिसून येतोय. म्हणजेच आपल्या देशातील बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरू आहेत. सरासरी दर पातळी मात्र आपल्याला कायम दिसते. कमाल आणि किमान भाव काहीसे कमी जास्त होताना दिसते. सरासरी दर पातळी आज देखील 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान होती. पण कमाल भावात मात्र क्विंटल मागे 100 रुपयांचे चढ उतार आपल्याला आज देखील दिसून आले. आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे की आंतरराष्ट्रीय बाजारात पडझड सुरू असताना देशातील बाजार का टिकून राहतील? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बाजारातील कापसाची आवक किंवा सध्या शिल्लक असलेला कापसाचा स्टॉक. आता आपण जर बाजारातील आवकेचा आढावा घेतला तर मागच्या काही दिवसांपासून आपलं असं लक्षात येईल की बाजारातील आवक ही मोठ्या प्रमाणात कमी होत जाते. आपण जर परवाची म्हणजे मंगळवारची आवक पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की बाजारातील आवक 59,500 गाठींच्या दरम्यान होती. पण आपण जर कालची म्हणजे बुधवारची आवक पाहिली तर कालची आवक होती 53,600 गाठींच्या दरम्यान. म्हणजेच एकाच दिवसामध्ये बाजारातील कापसाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता आपण जर शेतकऱ्यांकडील कापसाच्या स्टॉकचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की शेतकऱ्यांकडे आता फक्त 5 ते 10% कापूस शिल्लक आहे. मग आता शेतकऱ्यांकडे कापूस कमी प्रमाणात असल्यामुळे साहजिकच पुढच्या काही काळामध्ये कापसाची आवक आणखी कमी होत जाणार आहे. म्हणजेच एप्रिल महिना जर सोडला ना आपण मे महिन्यात जर गेलो ही आवक आणखी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि बाजारातील कमी होत जाणाऱ्या आवकेचा आपल्या कापूस भावाला चांगला आधार मिळू शकतो. आता बाजारामध्ये जी काही बातमी पेरली गेली किंवा जी बातमीची चर्चा आहे ती म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजेच मोठ्या स्टॉकिस्ट कंपन्या कापसाची विक्री करतायत. असं सांगितलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यामुळं ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये कापसाची खरेदी केली आणि स्टॉक केला तो स्टॉक आता ह्या कंपन्या बाजारात विकतायत. पण आपण जर देशातील स्टॉकचा आढावा घेतला तर उद्योगांनी जो काही रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टनुसार असं स्पष्ट होतंय की या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे भारतात फक्त 17 ते 18 लाख गाठींच्या दरम्यान कापूस होता. देशातला सर्वाधिक स्टॉकिस्ट आहे तो म्हणजे CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि CCIच्या कापूस खरेदीच्या दरानुसार आपल्याला बाजारामध्ये त्याचा परिणाम होताना दिसतोय. CCIने कापसाचे खरेदीचे दर कमी केले की बाजारावर देखील त्याचा थेट परिणाम दिसून येतो असं देखील अभ्यासकांनी सांगितलंय. त्यामुळे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कापूस विक्रीपेक्षा CCIची विक्री कशी चालू आहे याचा बाजारावर थेट परिणाम होतो असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जागतिक कापूस उत्पादनाची स्थिती काय. तर आपण हंगामाच्या सुरुवातीपासून अशी चर्चा करतोय की जागतिक कापूस उत्पादनातील जे काही महत्त्वाचे 3 देश आहेत चीन, भारत आणि अमेरिका या देशांचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा घटलेलं आहे. आता या तिन्ही देशातील कापूस उत्पादनाची स्थिती जवळपास स्पष्ट आहे कारण या तीनही देशांमधील कापूस आता वेचून झाला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती येऊन गेलेला आहे. जास्तीत जास्त कापूस बाजारात आला. आता चीन तर जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. चीनची मागणी असते. अमेरिकेतील कापसाचा स्टॉक देखील कमी झाला. भारतात देखील आता शेतकऱ्यांकडे 5 ते 10% कापूस शिल्लक आहे. बाकी कापूस उद्योग आणि स्टॉकिस्ट यांच्या हातात गेलेला आहे. या सर्व कारणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कापूस दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसामध्ये जी काही पडझड झाली आपण जर त्या कारणांचा शोध घेतला आणि आत्ताची परिस्थिती जर लक्षात घेतली तर एप्रिल महिन्यामध्येच आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढलेले दिसू शकतात असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसामध्ये पडझड होण्यामागे जी काही कारणं सांगितली जात आहेत त्या कारणांचा आढावा घेऊयात. पहिलं कारण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कापूस बाजारात आल्याचं कारण. आता आपण अनेक बातम्या ऐकल्या असतील किंवा आपल्या कानावर आल्या असतील की ऑस्ट्रेलियाचा कापूस आता बाजारात येतोय आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा वाढलाय. पण ऑस्ट्रेलियाचं कापूस उत्पादन देखील यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 लाख गाठींनी कमी झालंय. ऑस्ट्रेलिया यंदा 61 लाख गाठी कापूस उत्पादन घेईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. आता आपण जर भारत, चीन, अमेरिका यांचं उत्पादन पाहिलं
आणि ऑस्ट्रेलियाचं उत्पादन पाहिलं तर हे उत्पादन खूपच कमी आहे। मग ऑस्ट्रेलियाच्या या कापूस उत्पादनाचा जागतिक बाजारावर नेमका किती परिणाम होईल ही विचार करण्याची गोष्ट आहे। आणि ब्राझील की ज्याचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्या ब्राझीलचं उत्पादन ऑगस्ट नंतरच बाजारात यायला सुरुवात होईल। त्यामुळे पुढचे 2-3 महिने तरी आहे त्या कापसावरती बाजाराला भागवावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर होण्यामागे सर्वाधिक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे हेजर्स आणि सट्टेबाज यांचं। आता मागच्या काही व्हिडिओमध्ये देखील आपण याची चर्चा केली होती की अभ्यासकांचं म्हणणं आहे की कापसाच्या भावात मोठी तेजी आल्यानंतर हेजर्स आणि सट्टेबाज यांनी आपल्या पोझिशन्स बदलल्या, त्यामुळे कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले। केवळ हेजर्स आणि सट्टेबाज हे एक कारण नाही, इतर सुद्धा घटक आहेत, परंतु ह्या घटकांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारावर परिणाम होईल याचं काही कारण दिसत नाही असं देखील अभ्यासकांनी सांगितलंय। म्हणजेच काय तर इतर कुठलेही असे मजबूत घटक बाजारामध्ये सध्या सक्रिय नाहीत की ज्यामुळे बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणात पडायला पाहिजे। आता सट्टेबाज आणि हेजर्स यांच्या कारणामुळे जर बाजार आता पडला असेल, म्हणजेच करेक्शनच्या पोझिशनमध्ये आला असेल, तर बाजारामध्ये पुन्हा सुधारणा होणं अपेक्षित आहे असे देखील अभ्यासकांनी सांगितलंय। आता कापूस बाजारामध्ये नेमक्या घडामोडी काय घडतात आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण नेहमी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।